हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. माझा हा पहिलाच व्लॉग आहे. या व्लॉगमध्ये मी माझी ओळख करून देते. माझं नाव आहे रुपाली प्राणेश मड्डे. माझं माहेर महाराष्ट्रामधलं आहे आणि सासर कर्नाटकमधलं आहे. त्यामुळे माझ्या व्लॉगमध्ये तुम्हाला महाराष्ट्र आणि कर्नाटकमधल्या रेसिपीज बघायला मिळतील. मी, माझे मिस्टर आणि माझी 2 मुलं असं माझं छोटंसं कुटुंब आहे. मी एक गृहिणी आहे. मी इकडं नाश्त्याची तयारी करत आहे. आज नाश्त्याला मी डोसे बनवणार आहे. नाश्ता बनवतच तुमच्याशी गप्पा माराव्यात म्हटलं, तर आज मी डोसे बनवत आहे. डोसे मला खूप आवडतात. तसं तर रोज वेगवेगळं मी ट्राय करत असते नाश्त्यासाठी, कारण शौर्याचा सकाळी डब्बा असतो. मिस्टर पण नाश्ता करून ड्युटीला जातात. सकाळची खूप धावपळ होते. व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलाच असेल माझं छोटंसं अंगण. आत्ताच मी अंगणातलं सगळं आवरून आले आहे. सडा मारून, रांगोळी वगैरे काढून मगच मी किचनमध्ये आली आहे. शौर्य अंघोळीला गेला आहे. तोपर्यंत म्हटलं नाश्त्याची तयारी करावी. तुमच्याशी बोलत बोलतच एका बाजूला मी बटाटे उकडायला ठेवले आहेत आणि एका बाजूला चहा आणि एका साईडला मी चटणीची तयारी करत आहे. सकाळी उठल्या सगळं आवरल्यानंतर मी चहा घेते आणि मग माझे मिस्टर आणि शौर्य दोघे पण बाहेर गेले की, म्हणजे शौर्य शाळेला आणि मिस्टर ड्युटीला गेले की मग मी माझं आवरत असते. मग नाश्ता वगैरे मी शेवटीच करत असते. तर इथं बघू शकता मी एका साईडला चहा ठेवला आहे, एका साईडला बटाटे उकडायला ठेवले आहे आणि इकडं चटणीची तयारी करत आहे. मी शेंगदाण्याची चटणी बनवते, कारण आमच्यात खोबऱ्याची चटणी कोण खात नाही. खोबऱ्याची चटणी खाल्ली की मिस्टरांना छातीत जळजळल्यासारखं होतं. त्यामुळे मी खोबऱ्याची चटणी जास्त करत नाही. मला जेवढं पाहिजे तेवढं मी हे डोसेचे बॅटर एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे, कारण आता फक्त शौर्याच्या डब्याची तयारी आणि त्याच्या नाश्त्याची तयारीच मी करते, कारण मिस्टर अजून झोपले आहेत. ते उठल्यानंतर मग त्यांना बनवून देते. माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर पण करा. आणि हो, मी व्हिडिओला वॉइस दिला आहे, कारण तुम्ही आत्ता व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की चिमण्यांचा किती चिवचिवाट आहे. हॉलमध्ये सगळे येऊन बसले आहेत सकाळ सकाळ आणि आजूबाजूला घरांचं बांधकाम चालू आहे, त्यामुळे त्याचाही आवाज खूप होतो. तर इकडे तुमच्याशी गप्पा मारत मारत माझी भाजी पण होत आली आहे. चटणी पण झालेली आहे. बटाटे पण शिजून झाले आहेत. माझ्यामध्ये ज्या काही कला आहेत, जसे की शिवणकाम असो, रांगोळी असो, रेसिपीज असो, ते मी तुम्हाला माझ्या व्लॉगमध्ये दाखवेनच. आणि जर तुम्हाला माझे व्लॉग बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फक्त सबस्क्राईब करू नका, तर त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन असतं ते प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन पडेल आणि त्यामुळेच तुम्ही माझे न चुकता व्लॉग बघू शकता.
मला आणि माझ्या दोन्ही मुलांना डोसे खूप आवडतात, पण मिस्टरांना इडली आवडते. त्यामुळे आठवड्यातून मी एकदा इडली, एकदा डोसे आणि एकदा अप्पे असे करत असते. तुमची डोसे करण्याची पद्धत कशी आहे ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल तर प्लीज समजून घ्या, कारण हा माझा पहिलाच व्लॉग आहे. माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.